नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। कालच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील दोन नवीन सुरू झालेल्या प्रायव्हेट MBBS कॉलेजविषयी डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली होती, जे कॉलेजेस मागच्या वर्षी सुरुवात झालेली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई भागातील दोन रेप्युटेड प्रायव्हेट MBBS कॉलेजविषयी डिटेल माहिती, कॉलेजचं फी स्ट्रक्चर, त्याचबरोबर कॉलेजचा कट ऑफ, त्याचबरोबर कॉलेजच्या हॉस्पिटलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आज मुंबई भागामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सर्वांनी आपला मतदानाचा जो काही अधिकार आहे तो बजवावा, या संदेशासह आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई भागातील दोन प्रायव्हेट MBBS कॉलेजचा कट ऑफ, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या फॅसिलिटीज, त्याचबरोबर कॉलेजची सुरुवात, त्याचबरोबर कॉलेजचं फी स्ट्रक्चर याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई, त्याचबरोबर KJ सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील, अशा विद्यार्थी आणि पालकांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण मेडिकल कॉलेजेसचं कट ऑफ बुकलेट जर तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण मेडिकल कॉलेजचं MBBS कॉलेजेसचे कट ऑफ त्या ठिकाणी परचेस करू शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे प्रायव्हेट MBBS कॉलेजेस इन मुंबई। महाराष्ट्र राज्यातील जे काही टॉपचे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत MBBSच्या बाबतीत, त्यातले दोन कॉलेजेस मुंबई रिजनमध्ये आहेत, त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मुंबईचा जर विचार केला तर मुंबईच्या आजूबाजूला किती MBBS कॉलेज आहेत तर 6 गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहेत, त्याच्यातले 2 सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट MBBS कॉलेज आहेत, त्यानंतर 3 डीम युनिव्हर्सिटी आहेत। असे 6, 2, 8, 9, 10, 11 MBBS कॉलेज मुंबई रिजनमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकी आज आपण माहिती घेणार आहोत 2 सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसविषयी। हे दोन्ही कॉलेज महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। देशाची आर्थिक राजधानी मुंबई या ठिकाणी हे कॉलेजेस असल्यामुळे या कॉलेजला एक वेगळं महत्त्व आहे। त्यातलं पहिलं कॉलेज आहे तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई आणि दुसरं आहे KJ सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई। तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई हे नेरूळ या ठिकाणी आहे। 150 सीट्सचं हे MBBS कॉलेज आहे। हे कॉलेज तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवलं जातं। या ट्रस्टच्या 12 संस्था महाराष्ट्राच्या, विशेषतः मुंबई, नेरूळ, त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये या कॉलेजच्या ट्रस्टच्या संस्था असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। तेरणा ट्रस्ट महाराष्ट्रातलं एज्युकेशनमध्ये एक टॉपचं ट्रस्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं। कॉलेजची स्थापना, मेडिकल कॉलेजची स्थापना 1991 सालची आहे। कॉलेजची संलग्नता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक सोबत आहे। हॉस्पिटलच्या बाबतीत बोलायचं झालं तर कॉलेजला तेरणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल हे हॉस्पिटल अटॅच आहे। हॉस्पिटलला 9 वेगवेगळे स्पेशलाइज्ड डिपार्टमेंट असलेले त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याचबरोबर कोर्सेसच्या बाबतीत आपण विचार केला तर या ठिकाणी UG आणि PG हे दोन्ही कोर्सेस आहेत। कॉलेजची ओपन कॅटेगरीची फीस 8,01,500 ही ओपन कॅटेगरीची फीस 2023च्या फी स्ट्रक्चरनुसार आहे। बाकी इतर कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर जर तुम्हाला या कॉलेजचं पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फीसची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही दोन्ही कॉलेजसह महाराष्ट्र राज्यातील जेवढे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत त्यांचे फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता पाहूयात तेरणा मेडिकल कॉलेजचा कट ऑफ मागच्या वर्षीचा काय होता 2023चा, कॅटेगरी वाईज आपण डिस्कस करूयात। त्याचबरोबर या ठिकाणी मॅनेजमेंट कोट्यात किती मार्क्सला ॲडमिशन होऊ शकतं याचा सुद्धा अंदाज तुम्हाला त्या कट ऑफवरून येईल। SC कॅटेगरीचा विचार केला तर 473 मार्क्स, ST 338, VJ 515, NTB 484, NTC 546, NTD 560, OBC 559, ओपन 566 आणि मॅनेजमेंट कोट्याचा तेरणा मेडिकल कॉलेजला जर एखाद्या विद्यार्थ्याला एक्स्ट्रा फीज भरून, म्हणजेच ओपन कॅटेगरीच्या फीच्या 3 ते 4 पट फीज भरून जर तुम्हाला तेरणामध्ये मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर मॅनेजमेंट कोट्याला मागच्या वर्षी 139 मार्क्सला सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन झालेलं आहे। दुसरं महत्त्वाचं कॉलेज आहे KJ सोमय्या मेडिकल कॉलेज, सायन या ठिकाणी आहे। लोकेशन वाईज मुंबईच्या सेंटरमध्ये येणारे हे कॉलेज आहे। कॉलेजला MBBSच्या सीट आहेत 50, CET सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार या ठिकाणी 50 सीट आहेत आणि हे कॉलेज सोमय्या मेडिकल ट्रस्ट मार्फत चालवलं जातं। हे सुद्धा एक रेप्युटेड मेडिकल ट्रस्ट किंवा एक सोमय्या ग्रुप जो आहे एज्युकेशनमध्ये मुंबईमध्ये हा खूप मोठा ग्रुप आहे।
त्यानंतर कॉलेजची स्थापना जर बघितली तर ह्याही कॉलेजची सुरुवात 1991 साली झालेली आहे. संलग्नता बघितली तर हे सुद्धा कॉलेज महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकसोबत संलग्न आहे. हॉस्पिटलचा जर विचार केला तर के.जे. सोमय्या हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे हॉस्पिटल कॉलेजला अटॅच आहे. 430 बेडेड हे हॉस्पिटल आहे. मुंबईच्या सेंटरमध्ये हे कॉलेज आणि हॉस्पिटल असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कोर्सेसच्या बाबतीत विचार केला तर या ठिकाणी UG आणि PG दोन्ही कोर्सेस अवेलेबल आहेत. आणि फी स्ट्रक्चरचा विचार केला तर 13पेक्षा थोडीशी जास्त फीस के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेजला असलेली आपल्याला पाहायला मिळते. ओपन कॅटेगरीचं फी स्ट्रक्चर पाहिलं तर 11,37,500 प्रतिवर्ष इतकी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला फीस आहे. बाकी कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर के.जे. सोमय्याचं आणि तेरणाचं किंवा महाराष्ट्रातील इतर संपूर्ण MBBS कॉलेजचं फी स्ट्रक्चरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता पाहूयात के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेज सायन्सचा मागच्या वर्षीचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय राहिलेला आहे, त्याचबरोबर मॅनेजमेंट कोट्याचा कट ऑफ या ठिकाणी काय होता. SC कॅटेगरीचा विचार केला तर 494 मार्क्स, ST 348, VJ 525, NTB 480, NTC 560, NTD 568, OBC 559, ओपन 579 आणि मॅनेजमेंट कोटा 194 मार्क्सला के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होतं महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस होतं त्याच्यामध्ये वरचं स्थान असणारे 2 मेडिकल कॉलेज, कारण यांचं लोकेशन जे आहे ते मुंबईमध्ये असल्यामुळं विद्यार्थ्याच्या चॉईस फिलिंगमध्ये हे कॉलेज वर असलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्र राज्यातील 2 नावाजलेले कॉलेज, 2 वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत महाराष्ट्रातल्या. एक तेरणा ट्रस्टचं आणि दुसरं सोमय्या ट्रस्टचं हे कॉलेजेस आहे, त्यामुळे याला एक विशेष महत्त्व आहे. तर हे होते संपूर्ण कॉलेजविषयीचे डिटेल. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजविषयी डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नीट 2024च्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण मेडिकल MBBS कॉलेजेसचे राऊंड वाईज कट ऑफ पाहिजे असेल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या MBBS कॉलेजच्या कट ऑफचं बुकलेटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अगदी नाममात्र शुल्कामध्ये तुम्ही ते बुकलेट परचेस करू शकता. बुकलेट परचेस करत असताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्या ठिकाणी काही पर्सनल डिटेल विचारले जाणार आहेत. त्यामध्ये तुम्ही तुमचा मेल ID जो आहे तो करेक्ट भरायचा आहे, कारण एकदा पेमेंट झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटात ते बुकलेट तुमच्या मेल IDवर उपलब्ध होणार आहे. जर 10 ते 15 मिनिटात बुकलेट तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरला व्हॉट्सअप करू शकता आणि आम्ही व्हॉट्सअपद्वारे सुद्धा तुम्हाला तुमचं बुकलेट त्या ठिकाणी पुरवणार आहोत. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.